श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एक नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आमची निहूचं चालू आहे हिडगावणं. कारण की ती यांना जेव्हा पण मी तिची तयारी करून देते ती अशाच प्रकारे हिडगावते. तर आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत. निहूचं म्हणजे कसं कानातली जी टिपी पडली ते आणण्यासाठी, कारण की आमच्या निहूचं खूप दिवसाचं चालू होतं. मग मी कानातलं पडलं म्हणालं चला फायनली आज आपण जाऊ आणि एक सोन्याचं कानातलं घेऊन येऊ. आणि आज आहे पप्पांचा बड्डे. तर पप्पांच्या बड्डेसाठी आम्ही इथे स्वीट घेण्यासाठी आलो, कारण की पप्पांनी केक नाही सांगितलं आणायला. म्हणून मग फक्त स्वीट घेऊन आलेलो आहो. आणि आज म्हटलं चला आज काही नवीन बनवते, म्हणून आज इथे मी पनीर घेऊन आली होती. तर आज मी मलाई पनीर बनवणार आहे. आणि इथे पण आमच्या निहूचं हिडगावणंच चालू होतं. दिवसभर आमची निहू अशीच करत राहते. तर सर्वात अगोदर इथे पनीर मी फ्राय करून घेतलं. इथे आता पनीरची भाजी रेडी आहे, इथे राईस रेडी आहे आणि इथे चालू होता पप्पांचं अक्षवाण करणं. तर आई आता पप्पांचं अक्षवाण करत आहे आणि आमची निहू पण पप्पांच्या मांडीवर जाऊन बसली, कारण की ते आप्पा आजीला सोडतच नाही. तर म्हणून मग त्यांच्या पण ते मधामधात करत राहते. तर म्हणून मग आता त्यांचं म्हणजे अक्षण वगैरे करून झालेलं आहे. सिंपल प्रमाणे बड्डे सेलिब्रेट झाला पप्पांचा. त्यानंतर मग आता सर्व रेडी होतं. तर आता गरम गरम म्हटलं चला पराठे बनवून घेतो. स्वीटमध्ये आम्ही बाहेरून आणलेलं आहे आम्रखंड, कारण की आईला आम्रखंड खूप आवडते. म्हणून आम्ही त्या दोघांना जे आवडते ना आम्ही तेच आणत असतो. तर आता सर्व रेडी होतं. पप्पांचं आणि आईचं जेवण चालू आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही आलेलो आहो रूममध्ये आणि इथे पण आमच्या निहूचं खूप हिडगावणं चालू होतं. तर मी पण तिच्यासोबत आता खूप मस्ती केले. चला तर मग फ्रेंड्स, आजचा मिनी ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया आता पुढच्या छानच्या मिनी ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.